So student, in the previous lecture we have seen that what is meant by the halogen derivative, classification of halogen derivative and classification of haloalkanes. In this lecture we have studied about the classification of monohalogen derivatives, haloarine, allylic halide, benzenic halide, vinylic halide and haloalkyne and haloalkyne. आपण लास्ट लेक्चर मध्ये म्हणजे मागच्या लेक्चर मध्ये काय पाहिलं होतं रे की हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं क्लासिफिकेशन, हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं क्लासिफिकेशन. त्याच्यानंतर आपण काय पाहिलं रे, हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं क्लासिफिकेशन बघत असताना आपण दोन टाईपचं क्लासिफिकेशन बघितलं. किती टाईपचं? दोन टाईपचं. कुठल्या कुठल्या टाईपचं क्लासिफिकेशन? एक आहे मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह, दुसरा आहे पॉलीहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. बरोबर आहे. मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह मीन्स द ऑर्गॅनिक कंपाऊंड विच कंटेन ओनली वन हॅलोजन ॲटम, it is known as the monohalogen derivative. If the organic compound which contain more than one halogen atom, it is supposed to be the polyhalogen derivative. ज्या मॉलिक्यूल मध्ये किंवा ज्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये एकच हॅलोजन ॲटम असेल तर त्याला आपण म्हणतो मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. बरोबर आहे. आणि जर एकापेक्षा जास्त असतील तर त्याला आपण काय म्हणतो? पॉलीहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. त्याला आपण म्हणतो पॉलीहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. हे आपण क्लासिफिकेशन बघितलं होतं लास्ट लेक्चर मध्ये. त्याच्यानंतर आपण काय बघितलं? हॅलोअल्केन. फर्स्ट बघितलं आता आपण हॅलोअल्केन. आता हॅलोअल्केन म्हणजे काय रे? हॅलोअल्केन इज द ऑर्गॅनिक कंपाऊंड विच कंटेन सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन अँड हॅलोजन ॲटम. ज्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये किंवा ज्या सॅच्युरेटेड ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये हॅलोअल्केन मॉलिक्यूल कशा प्रकारे फॉर्म होतो? हॅलोजन ॲटम हा सॅच्युरेटेड कार्बन सोबत कंबाईन असतो. त्या पूर्ण मॉलिक्यूल मधले सगळे कार्बन हे सॅच्युरेटेड असतात. सगळे कार्बन काय असतात? सॅच्युरेटेड असतात. बरोबर आहे. तर मग आता आपण बघितलं होतं हॅलोअल्केन. परत हॅलोअल्केनचे तीन टाईपचे क्लासिफिकेशन बघितले. कुठले कुठले क्लासिफिकेशन बघितले आपण? प्रायमरी हॅलोअल्केन, सेकंडरी हॅलोअल्केन अँड टर्शरी हॅलोअल्केन. Haloalkanes are classified into three main types: primary haloalkane, secondary haloalkane and tertiary haloalkane. Primary haloalkane, secondary haloalkane and tertiary haloalkane. आता primary haloalkane म्हणजे काय बघितलं रे आपण? Primary haloalkane means the halogen atom in which the haloalkane in which halogen atom combine with the primary carbon. Combined with the primary carbon, it is known as the primary haloalkane. If the halogen atom bonded with secondary carbon, it is known as secondary haloalkane. If halogen atom bonded with tertiary carbon, it is known as tertiary haloalkane. This classification is depend upon the halogen atom bonded with carbon atom and the nature of that carbon atom which is bonded with the halogen atom. म्हणजे हे जे क्लासिफिकेशन आहे, प्रायमरी हॅलोअल्केन असेल, सेकंडरी हॅलोअल्केन असेल किंवा टर्शरी हॅलोअल्केन, हे कशावर बेस आहे रे? त्याचा बेस काय की ज्या कार्बन ॲटम सोबत हॅलोजन बॉन्ड आहे त्या कार्बन ॲटमचं नेचर. जर तो कार्बन प्रायमरी असेल तर ते मॉलिक्यूल काय झाला? प्रायमरी हॅलोअल्केन. बरोबर आहे. जर तो कार्बन सेकंडरी असेल तर मॉलिक्यूल काय झाला? सेकंडरी हॅलोअल्केन. जर तो कार्बन टर्शरी असेल तर तो मॉलिक्यूल काय झाला? टर्शरी हॅलोअल्केन. तो मॉलिक्यूल काय झाला? टर्शरी हॅलोअल्केन झाला. हे इथपर्यंत आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. इथपर्यंत आपण काय बघितलं? लास्ट लेक्चरमध्ये पाहिलेलं. आता आपण बघणार आहे हॅलोअरिन्स. आता आपण काय बघणार आहे? हॅलोअरिन्स. बरोबर आहे. आता हॅलोअरिन्स म्हणजे काय? आपण आरिन मॉलिक्यूल म्हणजे ॲरोमॅटिक कंपाऊंड. आपण 11 वेळा बघितलं. आरिन मीन्स ॲरोमॅटिक कंपाऊंड. आता ॲरोमॅटिक कंपाऊंड कुठले कुठले आहेत? समजा आपला बेन्झीन मॉलिक्यूल, आपला ॲरोमॅटिक कंपाऊंड. बरोबर आहे.
हा आपला आहे नॅफ्थलेरिन. हा पण कसा आहे ॲरोमॅटिक कंपाऊंड. हा आपला कुठला आहे अँथ्रासिन कंपाऊंड आहे. तर सगळे ॲरोमॅटिक कंपाऊंड आहेत. बेन्झीन, naphthalene, anthracene, these all are the aromatic compound. These all are the aromatic compound. आता हॅलोआरिन्स म्हणजे काय बघा. हॅलोआरिन्स means haloarine is the organic compound in which halogen atom directly bonded with aromatic ring. आपण हॅलोआरिन कुणाला म्हणतो अशा टाईपचा ऑर्गॅनिक कंपाऊंड ज्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये हॅलोजन ॲटम हा डायरेक्टली ॲरोमॅटिक रिंगला अटॅच असतो. कुणाला अटॅच असतो ॲरोमॅटिक रिंगला अटॅच असतो. बरोबर आहे. आता फॉर एक्झाम्पल समजा हा बेन्झीन मॉलिक्यूल आहे. तर ह्या बेन्झीनला आपण ब्रोमीन ऍड केला तर हा काय झाला रे ब्रोमोबेन्झीन झाला. हा काय झाला ब्रोमोबेन्झीन झाला. बरोबर आहे. इथं ॲरोमॅटिक रिंगला आपण ते समजा क्लोरीन ऍड केलं. हा काय झाला रे क्लोरोनॅफ्थॅलिन झालं. बरोबर आहे. इथं समजा आपण आयोडीन ऍड केलं. हा काय झाला रे आयोडोअँथ्रासिन झाला. हा काय झाला आयोडोअँथ्रासिन झाला. पण या सगळ्या मॉलिक्यूल मध्ये तुमच्या लक्षात येते का की आपण हा जो काय हॅलोजन ॲटम आहे तो कुणाला कंबाईन करतो डायरेक्टली ॲरोमॅटिक कंपाऊंड करतो. इथे बघा हा क्लोरीन कुणाला कंबाईन करतोय ॲरोमॅटिक कंपाऊंड करतो. इथे आयोडीन कुणाला करतोय ॲरोमॅटिक कंपाऊंड करतो. मग अशा टाईपच्या मॉलिक्यूलला आपण म्हणतो हॅलोआरिन्स. त्याला आपण म्हणतो हॅलोआरिन्स. दीज आर द हॅलोआरिन्स. Haloarines. Haloarines means the organic compound or the aromatic organic compound in which halogen atom directly bonded with aromatic ring or directly bonded to the sp2 hybridized carbon which is the part of aromatic compound or aromatic ring. बघा हा ब्रोमीन कुणाला आणायचा आहे या कार्बनला. हा कार्बन aromatic रिंगचा भाग आहे. हा क्लोरीन कुणाला आणायचा आहे याला. म्हणजे हा कुठला भाग आहे aromatic रिंगचा भाग आहे. इथं हा आयोडीन कुणाला आणायचा आहे ॲरोमॅटिक रिंगला. म्हणजे हा पण कशाचा भाग आहे आपला ॲरोमॅटिक कंपाऊंडचा भाग आहे. मग अशा टाईपच्या मॉलिक्यूल आपण म्हणतो हॅलोआरिन्स. त्याला आपण काय म्हणतो हॅलोआरिन्स. आलं लक्षात. साधी सोपी कन्सेप्ट आहे. हॅलोआरिन म्हणजे काय the organic compound in which halogen atom directly bonded to the aromatic ring. That type of molecule is known as haloarines. एखाद्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये हॅलोजन ॲटम जर ॲरोमॅटिक रिंगला बॉन्ड होत असेल जर ॲरोमॅटिक रिंगला बॉन्ड होत असेल तर अशा टाईपच्या मॉलिक्यूलला आपण म्हणतो हॅलोआरिन्स. त्याला आपण काय म्हणतो हॅलोआरिन्स म्हणतो. आलं लक्षात. हॅलोआरिन्स म्हणजे काय की डायरेक्टली बॉन्ड झाला पाहिजे कुठल्या मॉलिक्यूलला ॲरोमॅटिकला. अशा टाईपच्या मॉलिक्यूलला आपण म्हणतो हॅलोआरिन्स. त्याला आपण काय म्हणतो हॅलोआरिन्स. आलं लक्षात. आता नेक्स्ट आपण बघणार आहे बेन्झिलिक हॅलाइड. आता नेक्स्ट आहे आपला बेन्झिलिक हॅलाइड. Next is the benzylic halide. Next is the benzylic halide. आता एक लक्षात घ्या बेन्झिलिक हॅलाइड आणि हॅलोआरिन्स मध्ये थोडासा फरक आहे. काय फरक आहे थोडासा फरक आहे. काय फरक आहे बघा.
And the benzylic halide is an organic compound in which halogen atom bonded to the sp3 carbon, bonded to the sp3 carbon, which is bonded with aromatic ring, which is bonded with aromatic ring. That type of molecule is known as the benzylic halide. It is known as the benzylic halide. आता benzylic halide म्हणजे काय बघा, साधी सोपी कन्सेप्ट आहे. ज्या मॉलिक्यूल मध्ये हा समजा आपण ब्रोमीन घेतला, बरोबर आहे, हा घेतला ब्रोमीन. आता ब्रोमीन कुणाला अटॅच असतो, कुठल्या तरी sp3 हायब्रिडाइडच्या कार्बनला, म्हणजे समजा हा CH2 आणि हा CH2 बॉन्ड असतो कुठल्या तरी अरोमॅटिक रिंगला. त्याला आपण म्हणतो बेन्झिलिक हॅलाइड. बघा हा ब्रोमीन पुन्हा अटॅच आहे या कार्बनला. हा कार्बन कसा आहे रे, sp3 आहे म्हणजे सॅच्युरेटेड आहे, म्हणजे या कार्बनला सगळीकडे सिंगल बॉन्ड आहे. इकडे सिंगल बॉन्ड आहे, इथं 2 हायड्रोजन मध्ये हे 2 सिंगल बॉन्ड आहेत, इकडे ब्रोमीन मध्ये हा सिंगल बॉन्ड आहे. म्हणजे द कार्बन ॲटम which is bonded with another 2 molecule with single bond, it is supposed to be the saturated carbon. त्या कार्बनला आपण म्हणतो सॅच्युरेटेड कार्बन का sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन. आता बेन्झिलिक हॅलाइड म्हणजे काय, द हॅलोजन ॲटम बॉन्डेड टू द sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन. हा आपला कार्बन हा sp3 आहे. याचं नेचर कसं आहे, sp3 आहे. sp3 म्हणजे काय, सिंगल बॉन्डेड कार्बन. जर सगळीकडे एक एक बॉन्ड फॉर्म करतो आपण म्हणतो sp3 कार्बन. and this sp3 carbon when bonded with benzene ring, bonded with benzene ring or any another aromatic ring, or any another aromatic ring, that type of molecule is known as the benzylic halide. It is known as the benzylic halide. आलं लक्षात, साधी सोपी कन्सेप्ट आहे. हे काय आपला बेन्झिलिक हॅलाइड. हा कुठला आपला बेन्झिलिक आहे. आणि इथे बघा हा आपला हॅलोअरिन आहे. हा कुठला हॅलो, दोन्ही मध्ये काय फरक आहे बघा, इथं पण ब्रोमीन आहे, इथं पण ब्रोमीन आहे, पण या ठिकाणी ब्रोमीन मॉलिक्यूल sp3 हायब्रिडाइज्ड कार्बनला अटॅच आहे, जो बेन्झीन रिंगचा बॉन्ड आहे, बरोबर आहे. इथे बघा हा ब्रोमीन ॲटम कोणाला अटॅच आहे, डायरेक्टली बेन्झिनला अटॅच आहे. म्हणजे बघा इथं दोघांचं डायरेक्ट कनेक्शन. कसं कनेक्शन, डायरेक्ट कनेक्शन. इथं दोघांचं इंटरमिडिएट म्हणजे मधल्या साईडला एक एजंट आहे. कसा एजंट आहे, sp3 एजंट आहे, म्हणजे सॅटिस्फाईड एजंट आहे. पण इथं कसं आहे का, दोघांमध्ये कसं कनेक्शन आहे, डायरेक्ट कनेक्शन. म्हणजे जर हॅलोजन ॲटम आणि अरोमॅटिक रिंगचं डायरेक्ट कनेक्शन असेल तर त्याला आपण म्हणतो हॅलोअरिन. त्याला आपण काय म्हणतो, हॅलोअरिन. आणि जर मध्ये कुठला एखादा sp3 कार्बन असेल, बघा इथं ब्रोमीन आहे, इथे बेन्झीन आहे, ह्या दोघांचं डायरेक्ट कनेक्शन आहे का, मध्ये कोणतरी इंटरमिडिएट आहे, मध्ये कोणतरी काय इंटरमिडिएट आहे. मग अशा टाईपचं मॉलिक्यूल आपण म्हणतो बेन्झिलिक हॅलाइड. अशा टाईपच्या मॉलिक्यूल आपण काय म्हणतो, बेन्झिलिक हॅलाइड. आला फरक दोन्ही मधला, हॅलोअरिन मधला आणि बेन्झिलिक हॅलाइड मधला फरक लक्षात आला. हॅलोअरिन म्हणजे काय, ज्याच्यामध्ये डायरेक्ट कनेक्शन कुणाचं, हॅलोजनचं आणि अरोमॅटिक रिंगचं, बरोबर आहे. आणि बेन्झिलिकचं कसं आहे, याच्यामध्ये पण हॅलोजन आहे, याच्यामध्ये पण अरोमॅटिक कंपाऊंड आहे, पण दोघांच्या मध्ये तिसरा कोणतरी आहे. हा तिसरा म्हणजे काय असेल, sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन. तिसरा म्हणजे काय आहे, sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन आहे. मग अशा टाईपच्या मॉलिक्यूलला आपण म्हणतो बेन्झिलिक हॅलाइड. त्याला आपण काय म्हणतो, बेन्झिलिक हॅलाइड म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो, बेन्झिलिक हॅलाइड म्हणतो. आलं लक्षात, दोन्ही मधला फरक समजला, हे लक्षात आलं. आता नेक्स्ट आपण बघणार आहे अलिलिक. अलिलिक हॅलाइड. नेक्स्ट आपला अलिलिक हॅलाइड. आता
organic compound in which halogen is bonded with sp3 carbon atom, which is next to the sp2 carbon atom in aliphatic ring. In aliphatic ring म्हणजे हा हॅलोजन ॲटम इथं आपण X घेऊ. हा हॅलोजन ॲटम कुणासोबत बॉन्ड आहे? sp3 कार्बन सोबत बॉन्ड आहे. कुणासोबत बॉन्ड आहे? sp3 कार्बन सोबत बॉन्ड आहे. बरोबर आहे? म्हणजे हा sp3 कार्बन ॲटमच्या पुढे जर एखादा sp2 कार्बन असेल, पुढे जर एखादा sp2 कार्बन असेल तर अशा टाईपच्या मॉलिक्यूलला आपण म्हणतो अलील हॅलाइड. हा कुठला आपला हॅलोजन आहे. हा कुठला आपला हॅलोजन आहे. हा कोणता रे? sp3. आणि हा कार्बन कसा आहे? sp2. हा कार्बन कसा आहे? sp2. बघा, मग अशा टाईपच्या मॉलिक्यूलला आपण म्हणतो अलिलिक हॅलाइड. बघा, अलिलिक मीन्स द हॅलोजन ॲटम. इथं X आपण कशासाठी घेतलाय? हा X म्हणजे क्लोरीन असेल, ब्रोमीन असेल, फ्लोरीन असेल किंवा आयोडीन असेल, काहीही असू द्या. आपण इथं काय घेतलं? X. हा X कोणासोबत बॉन्डेड आहे? या कार्बन सोबत बॉन्डेड आहे. हा कार्बन कसा आहे? sp3. sp3 म्हणजे हा कार्बन कसा आहे? sp3 म्हणजे हा सॅच्युरेटेड कार्बन आहे. हा कसा आहे? सॅच्युरेटेड कार्बन आहे. पण जर सॅच्युरेटेड कार्बनच्या नेक्स्टला जर अनसॅच्युरेटेड कार्बन असेल, बघा हा कसा आहे? सॅच्युरेटेड आहे. पण हा कार्बन कसा आहे? अनसॅच्युरेटेड आहे. बरोबर आहे? कारण हा काय झाला रे? डबल बॉन्ड झाला. म्हणजे हा कार्बन कसा झाला? अनसॅच्युरेटेड. मग डबल बॉन्डेडचं हायब्रिडायझेशन काय असतं? sp2. आपल्याला माहिती आहे डबल बॉन्डेडचं हायब्रिडायझेशन काय असतं? sp2. बरोबर आहे? मग हा काय झाला आपला? sp2. बरोबर आहे? हा बॉन्ड कसा आहे? सिंगल बॉन्ड आहे. बघा, इकडं पण या कार्बनला सिंगल बॉन्ड आहे, इकडं पण या कार्बनला सिंगल बॉन्ड आहे, आणि हे दोन हायड्रोजन म्हणजे दोन सिंगल बॉन्ड आहेत. म्हणजे हा कार्बन कसा आहे? सॅच्युरेटेड आहे. सॅच्युरेटेड कार्बन हायब्रिडायझेशन काय असतं? sp3. सॅच्युरेटेड कार्बनचं काय असतं? sp3. हा कार्बन कसा आहे? sp2. बरोबर आहे? तो कसा आहे? अनसॅच्युरेटेड आहे. म्हणजे डबल बॉन्ड आहे. डबल बॉन्डचं काय असतं? sp2 असतं. हे तर लक्षात आलं. मग आता आपण बघणार आहे अलिलिक हॅलाइड. अलिलिक हॅलाइड म्हणजे काय? अलिलिक हॅलाइड इज अन ऑर्गॅनिक कंपाउंड इन विच हॅलोजन ॲटम बॉन्डेड टू द sp3 कार्बन. हॅलोजन ॲटम बॉन्डेड टू द sp3 कार्बन विच इज बॉन्डेड टू द sp2 कार्बन. हा कोणासोबत बॉन्ड आहे? एका इमानदार माणसासोबत. हा इमानदार काय करतोय? दुसऱ्या कुठल्या तरी एखाद्या क्रिमिनल सोबत बॉन्ड करतो. मग अशा टाईपच्या मॉलिक्यूलला आपण म्हणतो अलिलिक हॅलाइड. त्याला आपण म्हणतो अलिलिक हॅलाइड. द हॅलोजन ॲटम बॉन्डेड विथ sp3 which is next to the sp2. which is next to the sp2. म्हणजे अशा टाईपचा हॅलोजन ॲटम किंवा अशा टाईपचा ऑर्गॅनिक कंपाऊंड ज्याच्यामध्ये हॅलोजन ॲटम हा अशा टाईपच्या मॉलिक्यूलला बॉन्ड असतो जो sp3 ला बॉन्ड आहे. पण sp3 च्या नंतर काय असेल? sp2. sp3 च्या नंतर काय असेल? sp2. आता याचे एक्झाम्पल. पण ही मेन चेन कशी असायला पाहिजे? ॲलिफॅटिक चेन असायला पाहिजे. कशी चेन असायला पाहिजे? ॲलिफॅटिक चेन असायला पाहिजे. त्याचं आणखी एखादं एक्झाम्पल बघता येईल आपल्याला. काय बघता येईल रे? समजा हा क्लोरीन आहे. क्लोरीन CH3 CH2 आता इथे बघा, हे जरी सायक्लिक स्ट्रक्चर असेल तरी हे ॲरोमॅटिक स्ट्रक्चर नाही. हा सायक्लोहेक्झेन आहे. बघा, हा कार्बन कसा आहे? सिंगल बॉन्ड. म्हणजे हा काय झाला? sp3. हा कार्बन कसा आहे? डबल बॉन्ड. म्हणजे हा काय झाला? sp2. The halogen atom bonded to the sp3 carbon which is next to the sp2. Which is next to the sp2. That type of molecule is known as the allyl halide. It is known as the allyl halide. बघा, हा कुठला रे? sp3. हा कुठला रे? sp2. म्हणजे बघा, the halogen atom bonded to the sp3 carbon atom which is next to the sp2. Which is next to the sp2. This type of molecule is known as the
allylic halide. It is known as the allylic halide. It is known as the allylic halide. आलं लक्षात? काही डाऊट आहे? समजलं? ओके, साधी सोपी गोष्ट आहे. allylic म्हणजे काय? कार्बन sp3 त्याच्या बाजूचा sp2 आणि हॅलोजन कुणाला असतो? sp3 ला असतो. हॅलोजन कुणाला असतो? sp3 ला. अशा टाइपच्या मॉलिक्यूलला आपण म्हणतो allylic halide. अशा टाइपच्या मॉलिक्यूलला आपण काय म्हणतो? allylic halide. आलं लक्षात? आता नेक्स्ट आपण बघणार आहोत विनिलिक. विनिलिक हॅलाइड. आता allylic आणि विनिलिक दोन्ही मध्ये काय फरक आहे बघा. allylic मध्ये आपण काय सांगितलं होतं की एखाद्या मॉलिक्यूल मध्ये हॅलोजन ॲटम हा sp3 कार्बनला अटॅच असतो आणि तो sp3 कार्बन दुसऱ्या sp2 कार्बनला अटॅच असतो. त्याला आपण म्हणलं होतं allylic halide. आता विनिलिक म्हणजे काय? द ऑर्गॅनिक कंपाऊंड in which halogen atom is directly bonded with sp2 carbon of aliphatic chain. म्हणजे बघा हा एक्स ॲटम म्हणजे हॅलोजन कुणासोबत बॉन्ड आहे? डायरेक्टली डबल बॉन्डेड कार्बन सोबत बॉन्ड आहे. हा काय आपला रे? हॅलोजन. हा कोण आहे? sp2. हा कुठला आहे? sp2. म्हणजे हे अलिफॅटिक चेन आहे. हे कशी चेन आहे? अलिफॅटिक चेन आहे. म्हणजे स्ट्रेट चेन आहे किंवा असायक्लिक कंपाऊंड आहे. ते अलिफॅटिक कंपाऊंड आहे. बघा द हॅलोजन कंपाऊंड और द हॅलोजन ॲटम डायरेक्टली बॉन्डेड टू द sp2 कार्बन ॲटम. Directly bonded to the sp2 carbon atom. That type of molecule is known as a vinylic halide. It is known as the vinylic halide. बघा हा काय आहे? हॅलोजन ॲटम आहे. हॅलोजन ॲटम कुणाला डायरेक्ट बॉन्ड आहे? sp2 कार्बनला. साध्या सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर हॅलोजन ॲटम जर डबल बॉन्ड असलेल्या कार्बनला बॉन्ड होत असेल तर त्याला आपण म्हणतो विनिलिक. पण डबल बॉन्ड असलेल्या कार्बन मध्ये कसा असला पाहिजे? अलिफॅटिक असला पाहिजे. कसा असला पाहिजे? अलिफॅटिक. फॉर एक्झाम्पल इथे एक्झाम्पल घेऊ आपण. आपला सायक्लोहेक्सेन आहे बरोबर आहे. हा डबल बॉन्डेड कार्बन इथे ब्रोमीन अटॅच केला. हा काय झाला रे? विनिलिक हॅलाइड झाला. हा काय झाला? विनिलिक हॅलाइड. बिकॉज द ब्रोमीन ॲटम इज डायरेक्टली बॉन्डेड टू द sp2 कार्बन ॲटम or a double bonded carbon atom of aliphatic compound. Hence it is known as the vinylic halide. It is known as the vinylic halide. लक्षात येत आहे मी काय सांगतो ते? विनिलिक हॅलाइड म्हणजे काय? ज्या मॉलिक्यूल मध्ये किंवा ज्या कंपाऊंड मध्ये हॅलोजन ॲटम हा डायरेक्टली sp2 कार्बन सोबत बॉन्ड होत असेल, डायरेक्टली sp2 कार्बन सोबत बॉन्ड होत असेल तर तशा टाइपच्या मॉलिक्यूल आपण म्हणतो विनिलिक हॅलाइड. तशा टाइपच्या मॉलिक्यूल आपण काय म्हणतो? विनिलिक हॅलाइड म्हणत असतो. बरोबर आहे? इथं पण बघा द हॅलोजन ॲटम डायरेक्टली बॉन्डेड टू द sp2 कार्बन ॲटम ऑफ ॲलिफॅटिक चेन. इट इज नोन ॲज द विनिलिक हॅलाइड. आता आणखी एखादं एक्झाम्पल घेतील आपल्याला. समजा CH3 CH डबल बॉन्ड C CH3 इथे समजा आपण क्लोरीन घेतलं. बघा हा क्लोरीन ॲटम कुणाला बॉन्डेड आहे? डबल बॉन्डेड कार्बनला बॉन्ड आहे. This chlorine atom bonded with the double bonded carbon atom. It means that this is the sp2 hybridized carbon. याचा नेचर कसा आहे? sp2 आहे. नेचर कसं आहे? sp2 आहे. म्हणजे क्लोरीन ॲटम कुणासोबत बॉन्ड फॉर्म केला आहे? या कार्बन सोबत. या कार्बनचं नेचर कसं आहे रे? sp2 आहे. या कार्बनचं नेचर कसं आहे? sp2 आहे. बरोबर आहे? मग अशा टाइपच्या मॉलिक्यूलला आपण म्हणतो विनिलिक हॅलाइड. अशा टाइपच्या मॉलिक्यूल आपण काय म्हणतो? विनिलिक
हॅलाइड म्हणतो. अशा टाईपचे मॉलिक्यूल आपण काय म्हणतो विनिलिक हॅलाइड. आलं लक्षात. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन मधला विनिलिक हॅलाइड म्हणजे काय, जो ऑर्गॅनिक कंपाउंड इन विच हॅलोजन ॲटम डायरेक्टली बॉन्डेड टू द sp2 hybridized carbon of aliphatic chain. The halogen atom directly bonded to the double bonded carbon of aliphatic. The halogen atom directly bonded to the double bonded carbon of aliphatic chain. That type of molecule is known as the vinylic halide. It is known as the vinylic halide. It is known as the vinylic halide. आलं लक्षात. आता आपण विनिलिक आणि अलिलिक मधला फरक बघणार. We have to discuss the difference between vinylic and allylic halide. Vinylic and allylic halide. विनिलिक आणि allylic. आता विनिलिक मध्ये बघा, Cl atom CH double bond CH2, Cl atom CH2 CH double bond CH2. या दोन्हीमध्ये फरक बघा. हा कार्बन डायरेक्टली डबल बॉन्डेड आहे म्हणजे sp2 आहे. इथे बघा हा कार्बन कसा आहे sp3 आहे. हा कार्बन कसा आहे sp2 आहे. हा कार्बन कसा आहे sp3 आहे. हा कार्बन कसा आहे sp2 आहे. हा कार्बन कसा आहे sp2 आहे. बघा विनिलिक म्हणजे काय, द हॅलोजन ॲटम डायरेक्टली बॉन्डेड, हॅलोजन ॲटम डायरेक्टली बॉन्डेड टू द डबल बॉन्डेड कार्बन or sp2 hybridized carbon of aliphatic ring. It is known as the vinylic. It is known as the vinylic. In allylic molecule, the halogen atom directly bonded to the sp3 carbon which is next to the sp2. म्हणजे इथे बघा डबल बॉन्डचा आणि हॅलोजनचं डायरेक्ट अटॅचमेंट, त्याला आपण म्हणतो विनिलिक. त्याला आपण काय म्हणतो विनिलिक. आणि जर एखाद्या मॉलिक्यूल मध्ये क्लोरीन ॲटम, जर एखाद्या मॉलिक्यूल मध्ये क्लोरीन ॲटम, ब्रोमीन ॲटम, आयोडीन ॲटम किंवा कुठला हॅलोजन जर sp3 कार्बनला अटॅच होत असेल आणि त्या sp3 कार्बनच्या नंतर डबल बॉन्डेड कार्बन असेल, sp3 कार्बनच्या नंतर जर डबल बॉन्डेड कार्बन असेल त्याला आपण म्हणतो sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन. तर अशा टाईपच्या मॉलिक्यूलला आपण म्हणतो अलिलिक. अशा टाईपच्या मॉलिक्यूलला आपण काय म्हणतो अलिलिक. ह्या दोन्ही मधला डिफरन्स आहे विनिलिक आणि अलिलिक मध्ये. विनिलिक मीन्स डायरेक्टली बॉन्डेड टू द डबल बॉन्डेड कार्बन, अलिलिक मीन्स डायरेक्टली बॉन्डेड टू द sp3 hybridized carbon or single bonded carbon which is next to the double bonded carbon, which is next to the double bonded carbon. आलं लक्षात. आता लास्ट आहे आपला लास्ट आहे आपला हॅलो अल्काइन. हॅलो अल्काइन. आता अल्काइन वर्ड्स मीन्स द मॉलिक्यूल विच कंटेन कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड and the nature of carbon atom or the hybridization of carbon atom is sp. त्याला आपण म्हणतो आपण अल्काइन. अल्काइन म्हणजे काय रे, अशा टाईपचा हायड्रोकार्बन किंवा अशा टाईपचा मॉलिक्यूल ज्याच्यामध्ये कार्बन कार्बन कसा असतो ट्रिपल बॉन्ड आहे. कार्बन कार्बन कसा आहे ट्रिपल बॉन्ड आहे आणि या कार्बन हायब्रिडेशन आहे sp. या कार्बन हायब्रिडेशन काय sp. मग अशा टाईपच्या मॉलिक्यूलला आपण म्हणतो अल्काइन. अशा टाईपच्या मॉलिक्यूलला आपण काय म्हणतो अल्काइन म्हणतो. बरोबर आहे. आणि अल्काइन मध्ये हॅलो अल्काइन मीन्स the haloalkyne is an organic compound in which halogen
atom bonded to the alkyne sp hybridized carbon. म्हणजे समजा इथं आपण X घेतला, हा X म्हणजे काय, हॅलोजन आहे. जर हॅलोजन अशा प्रकारे ट्रिपल बॉन्डेड कार्बनला बॉन्ड होत असेल, ट्रिपल बॉन्डेड कार्बनला बॉन्ड होत असेल तर त्याला आपण म्हणतो हॅलो अल्काईल. बघा ह्याचं नेचर कसं आहे, ट्रिपल बॉन्ड म्हणजे हायब्रिडायझेशन काय असेल रे, sp. हायब्रिडायझेशन काय असतं, sp. कशामुळे sp हायब्रिडायझेशन आहे, कारण हा हॅलोजन एटम कुणाला कंबाईन होतोय, या कार्बनला कंबाईन होतोय, बरोबर आहे. हा कार्बनचा नेचर कसा आहे, ट्रिपल बॉन्डेड आहे. ट्रिपल बॉन्डेड म्हणजे हायब्रिडायझेशन काय असेल याचं, sp असेल. हायब्रिडायझेशन काय असेल, sp असेल. हायब्रिडायझेशन काय असेल, sp. मग अशा टाईपच्या मॉलिक्यूल आपण म्हणतो हॅलो अल्काईल. अशा टाईपच्या मॉलिक्यूल आपण काय म्हणतो, हॅलो अल्काईल. कुठले एक्झाम्पल घ्या, समजा क्लोरीन C ट्रिपल बॉन्ड C CH2 CH3, हा लॉंग चेन मॉलिक्यूल आहे. इकडं किती मोठी चेन असो आपल्याला काही देणं घेणं नाही, इकडं काही असो काही संबंध आहे का आपला, नाही. आपला संबंध कुणाचा, या क्लोरीन ॲटमचा, आणि हा क्लोरीन कुणाला बॉन्ड होतो, त्या ॲटमचा. म्हणजे आपण दोन ॲटम बघतो, बाकी त्या ॲटमच्या फ्रेंडचं बघतो का, नाही. कसं हा क्लोरीन ॲटम, हा क्लोरीन ॲटम कुणासोबत कंबाईन होतोय, कार्बन सोबत कंबाईन होतोय. कुणासोबत कंबाईन होतोय, कार्बन सोबत कंबाईन होतोय, बरोबर आहे. म्हणजे हा क्लोरीन ॲटम कुणासोबत कंबाईन झाला, कार्बन सोबत. पण ह्या कार्बनचं नेचर कसं आहे, sp नेचर आहे. sp नेचर म्हणजे काय, या कार्बनला किती बॉन्ड आहेत, 3 बॉन्ड आहेत. मग अशा टाईपच्या मॉलिक्यूल आपण म्हणतो हॅलो अल्काईल. अशा टाईपच्या मॉलिक्यूल आपण म्हणतो हॅलो अल्काईल. हिला आपण काय म्हणतो, हॅलो अल्काईल. आलं लक्षात, दिस इज द हॅलो अल्काईल. आलं. आता आपण आतापर्यंत बघितलं हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय बघितलं, द ऑर्गॅनिक कंपाऊंड इन विच hydrogen atom replaced by the halogen, that type of molecule is known as the halogen derivative. It is known as the halogen derivative. बरोबर आहे. halogen derivative are classified into two types, monohalogen derivative, polyhalogen derivative. Monohalogen derivative means the halogen containing organic compound in which only one halogen atom contained, it is known as the monohalogen. It is known as the monohalogen derivative. If more than one halogen atoms are present, it is known as the polyhalogen derivative. It is known as the polyhalogen derivative. It is known as the polyhalogen derivative. बरोबर आहे. आता नेक्स्ट आपण बघितलं क्लासिफिकेशन ऑफ मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. एक बघितलं आपण हॅलो अल्केन, दुसरा आपण बघितला हॅलो अरिन, तिसरा आपण बघितला बेन्झिलिक हॅलाइड. तिसरा आपण बघितला अनिलिक. पहिला आपण बघितला हॅलो अल्केन, दुसरा बघितला हॅलो अरिन, तिसरा बघितला बेन्झिलिक हॅलाइड, चौथा बघितला अनिलिक हॅलाइड, पाचवा बघितला विनिलिक हॅलाइड आणि सहावा बघितला हॅलो अल्काइन. सहावा काय बघितला, हॅलो अल्काइन. आता याच्यामध्ये आपण एक क्विक रिव्हिजन घेऊ. क्विक रिव्हिजन म्हणजे काय, हॅलो अल्केन म्हणजे काय, सगळेच सिंगल बॉन्ड, सगळेच सिंगल बॉन्ड आणि एका सिंगल बॉन्डेड कार्बन सोबत हॅलोजन, त्याला आपण म्हणतो हॅलो अल्केन. त्याला आपण काय म्हणतो, हॅलो अल्केन. नेक्स्ट आपण बघणार हॅलो अरिन. हॅलो अरिन म्हणजे काय, जर अरोमॅटिक रिंग असेल आणि त्या अरोमॅटिक रिंगला जर हॅलोजन ॲटम बॉन्ड असेल तर त्याला आपण म्हणतो हॅलो अरिन. त्याला आपण काय म्हणतो, हॅलो अरिन. आता नेक्स्ट आपण काय बघितलं, बेन्झिलिक हॅलाइड. बेन्झिलिक हॅलाइड म्हणजे काय रे, जर एखाद्या मॉलिक्यूलमध्ये हॅलोजन ॲटम कुणासोबत बॉन्ड असतो, sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन, and that sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन is bonded with aromatic ring, it is known as the बेन्झिलिक हॅलाइड. म्हणजे कार्बन म्हणजे बेन्झिन रिंग मध्ये आणि हॅलोजन मध्ये जर एक sp3 कार्बन असेल तर त्याला आपण म्हणतो बेन्झिलिक हॅलाइड. नेक्स्ट आपण काय बघितलं रे, अलिलिक हॅलाइड. अलिलिक हॅलाइड म्हणजे काय, अलिलिक हॅलाइड म्हणजे काय, जर एखाद्या मॉलिक्यूल मध्ये
एखाद्या मॉलिक्यूलमध्ये हॅलोजन ॲटम कुणाला बॉन्ड होतो sp3 कार्बनला, आणि त्या sp3 कार्बन कुणाला बॉन्ड होतो sp2 कार्बनला, त्याला आपण म्हणतो ॲलिलिक हॅलाइड. म्हणजे हॅलोजन ॲटम, त्याच्यानंतर सिंगल बॉन्डेड कार्बन, त्याच्यानंतर डबल बॉन्डेड कार्बन, त्याला आपण म्हणतो ॲलिलिक हॅलाइड. त्याला आपण काय म्हणतो ॲलिलिक हॅलाइड. आता व्हिनिलिक हॅलाइड म्हणजे काय, जर हॅलोजन ॲटम डायरेक्ट डबल बॉन्डच्या कार्बनला अटॅच झाला तर त्याला आपण म्हणतो व्हिनिलिक हॅलाइड. त्याला आपण म्हणतो व्हिनिलिक हॅलाइड. द हॅलोजन ॲटम डायरेक्टली बॉन्डेड टू द डबल बॉन्डेड कार्बन, इट इज नोन ॲज द व्हिनिलिक हॅलाइड. इट इज नोन ॲज द व्हिनिलिक हॅलाइड. आणि हॅलो अल्काइन म्हणजे काय, हॅलो अल्काइन म्हणजे काय, द मॉलिक्यूल इन विच halogen atom directly bonded with triple bonded carbon. Directly bonded with triple bonded carbon. आता याचे एक एक्झाम्पल बघू आपण, बरोबर आहे. आता बघा, आता हॅलो अल्केन म्हणजे काय, हॅलोजन X आणि सॅच्युरेटेड कार्बन. आता हॅलोरिन म्हणजे काय, हॅलोजन आणि ॲरोमॅटिक रिंग. आता बेंझिन हॅलाइड म्हणजे काय रे, हॅलोजन ह्या दोन्हीच्या मध्ये एक कार्बन ॲटम आणि परत ॲरोमॅटिक रिंग. ॲलिलिक हॅलाइड म्हणजे काय, हॅलोजन दोन्ही मध्ये एक कार्बन ॲटम आणि त्याच्यानंतर डबल बॉन्डेड कार्बन ॲटम, त्याच्यानंतर डबल बॉन्डेड कार्बन ॲटम. व्हिनिलिक म्हणजे काय रे, हॅलोजन ॲटम डायरेक्टली कुणाला बॉन्ड होतो डबल बॉन्डेड कार्बनला, डायरेक्टली कुणाला बॉन्ड होतो डबल बॉन्डेड कार्बन. आणि हॅलो अल्काइन म्हणजे काय, हॅलोजन ॲटम डायरेक्टली बॉन्डेड विथ ट्रिपल बॉन्डेड कार्बन, डायरेक्टली बॉन्डेड विथ ट्रिपल बॉन्डेड कार्बन. बघा तुमच्या लक्षात येतं, हॅलो अल्केन म्हणजे सॅच्युरेटेड कार्बन हॅलोजन, हॅलोअरिन म्हणजे ॲरोमॅटिक रिंग हॅलोजन, बेंझिनिक म्हणजे ॲरोमॅटिक रिंग आणि हॅलोजनच्या मध्ये एक सॅच्युरेटेड कार्बन, ॲलिलिक म्हणजे डबल बॉन्डेड कार्बन आणि हॅलोजन ॲटमच्या मध्ये एक सॅच्युरेटेड कार्बन. व्हिनिलिक हॅलाइड म्हणजे हॅलोजन डायरेक्टली बॉन्ड करून होतोय डबल बॉन्डेड कार्बन होतोय, बरोबर आहे. आणि हॅलो अल्काइन मध्ये हॅलोजन डायरेक्टली कुणाला बॉन्ड होतोय ट्रिपल बॉन्डेड कार्बन. मग अशा टाईपच्या मॉलिक्यूलचं जे क्लासिफिकेशन आहे त्याला आपण म्हणतो क्लासिफिकेशन ऑफ मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. हे सगळं काय आहे, क्लासिफिकेशन ऑफ मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. इट इज अ क्लासिफिकेशन ऑफ मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. हे जे आहे ते क्लासिफिकेशन कुठलं आहे, मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्हचं. इथं मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्हचं क्लासिफिकेशन आपण बघितलेलं आहे. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघणार आहे प्रिपरेशन ऑफ हॅलो अल्केन, हॅलो अरिन्स, बेंझिलिक हॅलाइड, ॲलिलिक हॅलाइड, व्हिनिलिक हॅलाइड आणि हॅलो अल्केन. आपण हे फक्त क्लासिफिकेशन बघितलं. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे या सगळ्या मॉलिक्यूलचं प्रिपरेशन, हे मॉलिक्यूल तयार कसे करतात, की या मॉलिक्यूलचं प्रिपरेशन. थांबायचं मग. थँक्यू.